नमस्कार. आज आपण न भिजवता, न आंबवता, डाळ तांदूळ न वापरता पोह्यापासून मस्त अशी कापसासारखी पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत जाळीदार आंबोळी तयार करणार आहोत. ही आंबोळी बनवायला कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही. मनात येईल तेव्हा अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्ही झटपट आंबोळ्या तयार करून घेऊ शकता. सोबतच साऊथ इंडियन फेमस लाल चटणी देखील बनवून दाखवणार आहे. सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी, संध्याकाळी काही हलकं फुलकं खायचं असेल तर अगदी उत्तम बेत आहे. जर तुम्ही आंबोळ्या सकाळी बनवल्या तरीसुद्धा संध्याकाळी अशाच मऊसूत राहतात. आंबोळीला जाळी पहा किती सुंदर पडलेली आहे. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांना एक निवेदन आहे, त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निशुल्क आहे. झटपट अशी आंबोळी तयार करण्यासाठी सर्वात आधी आपण एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी पोहे घालायचे आहेत. आपण नॉर्मली कांदा पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो अगदी तेच जाड पोहे मी या ठिकाणी वापरलेले आहेत. आता ज्या वाटीने पोहे मोजून घेतले अगदी त्याच सेम वाटीने 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर मिक्सरला 1-2 वेळा फिरवून घेऊ शकता. अशा प्रकारे एकाच वाटीने मोजून 1 वाटी पोहे आणि 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही एखादी वाटी सेट करू शकता आणि त्याच वाटीने दोन्ही मापं मोजून घेऊ शकता. आता झाकण लावायचं आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढं चांगलं असं बारीक पीठ तयार करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे मिक्सरला मी चांगलं दळून घेतलेलं आहे. मिक्सरमध्ये जास्त बारीक होत नाही, पण जेवढं शक्य होईल तेवढं बारीक करून घ्यायचं आहे. अगदी परफेक्ट असं पीठ ह्या ठिकाणी तयार झालेलं आहे. आता ज्या वाटीने आपण पोहे आणि रवा मोजून घेतला अगदी त्याच वाटीने मोजून पाऊण वाटी दही घालायचं आहे. दही जास्त आंबट न घेता ताजंच दही वापरायचं आहे. आता लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घालून झाल्यानंतर ज्या वाटीने आपण पोहे आणि रवा मोजून घेतला अगदी त्याच सेम वाटीने 1 वाटी सुरुवातीला पाणी घालायचं आहे आणि 1 वाटी पाणी घालून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पुढे आपल्याला पाण्याची गरज लागणार आहे, ते पाणी आपण नंतर घालणार आहोत. आता झाकण लावून चांगलं असं मिश्रण बारीक करून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे मी सुरुवातीला 1 वाटी पाणी घालून चांगलं मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे. तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपलं जे बॅटर आहे ते अजूनही घट्टच आहे. त्यामुळे पुन्हा अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी टोटल 1.5 वाटी पाणी घालून चांगलं बॅटर बारीक करून घेतलेलं आहे. आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी परफेक्ट असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे तयार करून घेतलेलं जे बॅटर आहे ते एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. तुम्ही पुन्हा एकदा बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून घ्या, अगदी परफेक्ट आहे. असं थोडं थोडं पाणी घातल्यामुळे काय होतं, आपलं बॅटर जास्तीचं पातळ होत नाही. त्यामुळे एकदम पाणी न घालता असं थोडं थोडं करून घाला, जेणेकरून तुमचं अगदी परफेक्ट असं मिश्रण तयार होईल. आता हे तयार करून घेतलेलं जे मिश्रण आहे ते 4 ते 5 मिनटं एकाच दिशेने चांगलं फेटून घ्यायचं आहे. असं फेटून घेतल्यामुळे काय होतं, छान अशी हवा भरली जाते आणि आपल्या ज्या आंबोळ्या आहेत त्या खूपच जाळीदार तयार होतात. या प्रकारे एकाच दिशेने मी 4-5 मिनटं मिश्रण चांगलं फेटून घेतलं आहे. मस्त असं हलकं फुलकं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता हे तयार करून घेतलेलं जे बॅटर आहे ते 15 ते 20 मिनटासाठी साईडला ठेवून देऊयात. त्यामुळे काय होणार आहे, आपण जो 1 वाटी रवा घातला होता तो रवा अगदी छान भिजेल आणि आपल्या आंबोळ्या देखील मस्त अशा जाळीदार तयार होतील. आपलं पीठ भिजते तोपर्यंत आपण लाल चटणी तयार करून घेऊयात. चटणी बनवण्यासाठी मी या ठिकाणी 2 मध्यम आकाराचे पिकलेले टोमॅटो कापून घेतलेले आहेत. 1 मध्यम आकाराचा कांदा लागणार आहे. मुठभर कोथिंबीर लागणार आहे. चिंच घेतलेली आहे. 2 चमचे भाजलेले शेंगदाणे, 2 चमचे भाजक्या डाळ्या, 1 मोठा चमचा उडदाची डाळ आणि 1 लाल मिरची घेतलेली आहे. तुम्ही या ठिकाणी सुकलेली लाल मिरची सुद्धा वापरू शकता. आता एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की लगेचच 1 चमचा उडदाची डाळ घालायची आहे. आता ही डाळ अगदी मध्यम ते मंद आचेवरती चांगली खरपूस परतून घेऊयात. उडदाची डाळ चांगली परतली की लगेचच भाजक्या डाळ्या आणि शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत. भाजक्या डाळ्या आणि शेंगदाणे देखील मस्त असे तेलामध्ये परतून तयार आहे. आता आपण
जे 2 मध्यम आकाराचे कांदे आणि 2 मध्यम आकाराचे टोमॅटो कापून घेतलेले होते ते कांदे आणि टोमॅटो देखील घालायचे आहेत। तुम्ही कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। लगेचच लाल मिरची घालायची आहे, मीठ घालायचं आहे चवीनुसार। असं आधीच मीठ घातल्यामुळे कांदा टोमॅटो लवकर परतण्यास मदत होते। चला तर मध्यम आचेवरती एक साधारणतः 2 ते 3 मिनिटं हे तेलामध्ये चांगलं परतून घेऊयात। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सर्व जिन्नस तेलामध्ये अगदी मस्त असे परतून तयार आहे। कांदा टोमॅटो अगदी छान परतला गेला आहे, मस्त असं नरम झालेला आहे। आता हे चटणीचं मिश्रण तयार आहे, थंड करून घेऊया। गॅस बंद करायचा आहे। हे पहा, अशा प्रकारे भाजून घेतलेले सर्व जे मिश्रण आहे ते एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड करून झाल्यानंतर काढून घेतलेलं आहे। आता लगेचच एकदम बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे, चिंच घालायची आहे, लगेचच 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर लागणार आहे, 1 चमचा साखर घालत आहे। तुम्ही साखरेच्या ऐवजी बारीक चिरून घेतलेला गूळसुद्धा वापरू शकता। 1 चमचा दही घालायचा आहे। जर तुम्ही ही चटणी लगेच खाणार असेल तर दही घाला, किंवा जर आठवड्याभर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायची असेल तर दही नाही घातलं तरीसुद्धा चालेल। अद्रक लसूण घालायचं आहे, झाकण लावून छान अशी चटणी बारीक करून घ्यायची आहे। जर तुम्हाला थोडीशी पातळ चटणी हवी असेल तर अगदी थोडंसं पाणी घालूनसुद्धा तुम्ही ही चटणी बारीक करून घेऊ शकता। हे पहा, मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे। आता चटणीला आपण एक तडका तयार करून घेऊयात। तडका तयार करण्यासाठी एका तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की लगेचच 2 चमचे मोहरी घालायची आहे, कढीपत्ता घालायचा आहे, 1 लाल मिरची लागणार आहे। मस्त अशी आपली फोडणी बसलेली आहे, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। या ठिकाणी आपली साऊथ इंडियन फेमस लाल चटणी तयार आहे। 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत। तयार करून घेतलेले जे मिश्रण आहे ते भिजण्यासाठी साईडला ठेवलेलं होतं। आता हे जे बॅटर आहे ते पुन्हा असं 1 ते 2 मिनिटं एकाच दिशेने चांगलं हलवून घ्यायचं आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपलं बॅटर आधीपेक्षा थोडं घट्ट झालेलं आहे, कारण जो आपण रवा घातला होता तो रवा छान असा भिजला गेला आहे। आता एवढं घट्ट मिश्रण आपल्याला नको आहे, त्यामुळे आणखी पाववाटी पाणी घालून मी या ठिकाणी मिश्रणाची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेणार आहे। तुम्हाला पाणी कमी किंवा जास्त देखील लागू शकतं। तुम्ही रवा कोणत्या क्वालिटीचा वापरणार आहात, जाड रवा वापरणार आहात का बारीक रवा वापरणार आहात, यावरती सुद्धा पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं। मला ह्या ठिकाणी साधारणतः पाववाटी पाणी लागलेलं आहे। चला तर ह्याच पद्धतीने अगदी थोडं पाणी घालून मी मिश्रणाची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेते। अशा प्रकारे मी छान असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। हे पहा, अगदी ह्याच पद्धतीचं तुम्ही देखील बॅटर तयार करून घ्या। जास्त पातळ देखील नाही आणि जास्त घट्ट देखील नाही, आंबोळीला मध्यम कन्सिस्टन्सीचं बॅटर हवं असतं। आता पुन्हा एकदा बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून घ्या, अगदी परफेक्ट असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आंबोळीला जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही, अगदी असं मध्यम बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आता आपण ही झटपट आंबोळी तयार करत आहोत, त्यामुळे मी या ठिकाणी इनो फ्रूट सॉल्ट वापरणार आहे। अर्धा चमचा इनो घालायचा आहे। इनो ॲक्टिवेट होण्यासाठी वरतून 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आहे। जर तुम्हाला झटपट आंबोळी नको असेल तर तुम्ही हे मिश्रण दही न घालता बारीक करून घ्या आणि रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्या। सकाळी उठल्यावरती 1 चमचा दही घालायचं आणि फटाफट आंबोळ्या तयार करून घ्यायच्या। इनो किंवा सोडा घालायची अजिबात आवश्यकता नाही। हे पहा, अशा प्रकारे अर्धा चमचा इनो घालून मी मस्त असं हे बॅटर जे आहे ते अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे, फटाफट हलवून घेतलेलं आहे। इनो घातल्यानंतर जास्त वेळ हे मिश्रण असंच ठेवायचं नाही, फटाफट मिक्स करून घ्यायचं आहे इनो। हे पहा, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपलं जे बॅटर आहे ते मस्त असं फुललं आहे, हलकं फुलकं तयार झालेलं आहे, मस्त असे थोडे बबल्स देखील आलेले आहेत। आता आपलं आंबोळी बनवण्यासाठी लागणारे मिश्रण अगदी परफेक्ट तयार आहे। इनो घातल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून घ्या, अगदी परफेक्ट आहे। आता आपण लगेचच ह्याच्या आंबोळ्या बनवायला सुरुवात करूयात। आता आंबोळी तयार करण्यासाठी एक नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे। पॅन चांगला सुरुवातीला गरम करून घ्यायचा। पॅन चांगला गरम झाला की लगेचच थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि एका कॉटनच्या रुमालाने पुसून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे काय होतं, पॅनचं टेम्परेचर नॉर्मल होतं आणि आपल्याला आंबोळी एकसारखी पसरवता येते। आता या ठिकाणी मी जरासुद्धा तेल न वापरता या आंबोळ्या तयार करणार आहे। आता तयार करून घेतलेले जे मिश्रण आहे ते सुरुवातीला असं एकसारखं खालून हलवून घ्यायचं आणि एक पळी मिश्रण बरोबर पॅनच्या मधोमध घालायचं आहे आणि हळूवार पळीने एकसारखं ही आंबोळी घालून घ्यायची आहे। जास्त देखील पातळ ही आंबोळी तयार करायची नाही, मध्यमच आंबोळी तयार करून घ्यायची आहे। आंबोळ्या थोड्याशा जाडच असतात।
अशी आता आंबोळी घालून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि आंबोळी मस्त अशी भाजून घ्यायची आहे। कुठेही गॅसची फ्लेम जास्त कमी किंवा मोठी ठेवायची नाही, मध्यम आचेवरती आपल्याला या आंबोळ्या भाजून घ्यायच्या आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हळूहळू आंबोळीला मस्त अशी जाळी पडायला सुरुवात झालेली आहे। खूप सारी जाळी या ठिकाणी आंबोळीला पडलेली आहे, हे पहा, कारण आपले जे मिश्रण आहे ते अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे। इनो घातल्यामुळे मस्त असं हलकं फुलकं तयार होतं आणि जाळी देखील खूप छान पडते। हे पहा, आपल्याला आंबोळीचा वरचा जो भाग आहे तो पूर्णपणे कोरडा होईपर्यंत वरच्या बाजूनी भाजून घ्यायची आहे। आंबोळी खालच्या बाजूनी भाजायची नाही, फक्त एकाच बाजूने भाजून घ्यायची आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आंबोळीचा वरचा भाग पूर्णपणे कोरडा झालेला आहे, याचा अर्थ आंबोळी खालच्या बाजूनी एकदम मस्त अशी खरपूस भाजून तयार आहे। आंबोळी आता आपण दुसऱ्या बाजूने भाजून घेणार आहोत। तुम्हाला मी जवळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आंबोळीला जाळी पहा किती सुंदर पडलेली आहे। आंबोळी अशी वरच्या बाजूने पूर्णपणे कोरडी झाली की समजावं आंबोळी खालच्या बाजूने भाजून तयार आहे। आता कलथाच्या मदतीने आंबोळीच्या कडा लूज करून घ्यायच्या आहे। आपल्याला आंबोळी एकाच बाजूने भाजून घ्यायची आहे। तुम्हाला मी दाखवते खालच्या बाजूने देखील आंबोळी मस्त अशी भाजून तयार आहे। खूप सुंदर असा रंग आलेला आहे। आता ही भाजून घेतलेली आंबोळी जी आहे ती एका प्लेटमध्ये काढून घेते। याच पद्धतीने तुम्हाला मी आणखी एक आंबोळी तयार करून दाखवते। या आंबोळ्या बनवायला फार सोप्या आहेत, अगदी झटपट तयार होतात, अजिबात वेळ लागत नाही। अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये मनात येईल तेव्हा तुम्ही या झटपट आंबोळ्या तयार करू शकता। डाळ तांदूळ न भिजवता सुद्धा अगदी ह्या आंबोळ्या छान तयार होतात। मस्त अशा तुम्ही सकाळी जरी बनवल्या तरी रात्रीपर्यंत अगदी मऊ लुसलुशीत राहतात। फक्त काय करायचं, बॅटर तयार करताना बॅटरची थिकनेस कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट ठेवायची आणि आंबोळी तव्यावरती भाजताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवून आंबोळी एकाच बाजूने भाजून घ्यायची आहे, म्हणजे मस्त अशी जाळीदार आंबोळी तयार होते। अशा प्रकारे मी अजून एक आंबोळी तयार करून घेतलेली आहे, ही सुद्धा खूप मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेली आहे। प्लेटमध्ये काढून घेते। अशा प्रकारे मी काही आंबोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत। ह्या आंबोळ्या पहा किती सुंदर तयार झालेल्या आहे, अगदी कापसासारख्या मऊ लुसलुशीत झालेल्या आहेत आणि भरपूर सारी आंबोळीला जाळी पडलेली आहे। ही आंबोळी दिसायला जेवढी सुंदर दिसते तेवढीच खायला खूप चविष्ट लागते आणि अगदी झटपट तयार होते। ही तयार करून घेतलेली गरमागरम आंबोळी तुम्ही एकदा मी सांगितलेल्या साऊथ इंडियन लाल चटणीसोबत नक्की खाऊन बघा, खूप छान लागते। ओल्या नारळाच्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता, तुम्हाला आवडेल त्या चटणीसोबत तुम्ही ही आंबोळी खाऊ शकता। कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका। तुम्हाला सर्वांना एक निवेदन आहे, जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा, अगदी निशुल्क आहे।